हे बघा, बानू, हे तुला कसं सुचलं? मला नाही ठाव महाराज. हे असंच घडलेलं नाही. महाराज, तुम्ही आख्यानामध्ये जे जे सांगितलं होतं ते समजा मला आज आठवलं होतं. मला काय झालं होतं मला ठाव नाही, पण आज लय दिवसानं मला चित्र काढावीशी वाटली. याला खूप मोठा अर्थ आहे बानू. तो काय आहे महाराज? तू विचार कर, तुला काय वाटतं ते सांग. महाराज, मला तर हाच प्रश्न पडला आहे का ह्या चित्रामध्ये तिघी जणी आहेत ती, मग ह्यातली म्या कोण आहे? अगदी योग्य प्रश्न. या तिघींपैकी तू कोणीतरी एक आहेस हे निश्चित. मला वाटलं होतं की सत्य काय आहे हे कळण्यासाठी श्री गंगादेवींच्या बोलण्याने मला सहाय्य होणार आणि तसे होईलही. पण असं असताना बानूला देखील काहीतरी संकेत मिळाले आहेत हे कळल्याने मी अजून अस्वस्थ झाले आहे. मला काही तिच्याबरोबर स्पर्धा करायची नाही, पण प्रत्येक वेळी माझ्याच बाबतीत असं का होतं या विचाराने अस्वस्थ व्हायला होत आहे. आणि असे काय संकेत मिळाले असतील बानूला? नारायण नारायण. देवी जगदंबा भाग्यवंत भक्तांच्या घरी लक्ष्मी रूपात वावरत राहते, तर पापी आणि कृतज्ञ लोकांच्या घरी ती दारिद्र्याचे रूप धारण करून त्यांचा जीव नकोसा करून टाकते. अत्यंत शुद्ध आणि पवित्र अंतःकरणाच्या सज्जनांच्या आणि सत्पुरुषांच्या घरात ती श्रद्धा रूपाने हवा हवासा फेर धरते, तर कुलीन हृदयाच्या संत पुरुषांच्या घरात ती विनयाचे लोभस रूप धारण करून वावरते. माझ्या परमप्रिय देवी भक्तांनो, देवी जरी असंख्य रूपात सर्वत्र नांदत असली तरी ही देवीपाशी एकच मंगल रूप आहे. त्या देवीला आम्ही वंदन करतो आणि तिला अशी विनंती करतो की हे देवी, तू या चराचर सृष्टीचे पालन कर, तिचं रक्षण कर. देवी जगदंबे, तू या विश्वाचे आदिम कारण आहेस. तू त्रिगुणांनी व्याप्त असूनही तू त्रिगुणातीत आहेस. भक्तांच्या रक्षणासाठी तू त्रिगुणधारी देह धारण करतेस. तुझ्या व्यक्तिमत्वाला पार नाही, तू अपार आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सुद्धा तुझ्या पुढे लीन आहेत. तू सर्व देवांना अभय दिले आहेस. तू आदिम आहेस, तू शक्तिशाली आहेस, तू सर्वांचा आधार आहेस. खरे तर तू अव्यक्त आहेस, वर्णना पलीकडची आहेस. माते, माते, पिताश्री, पार्वती, माते, पार्वती,
तुला पाहण्यासाठी किती आतुर झाले होते मी, कसं सांगू तुला. अगं तुझ्या वाटेकडे सतत नजर लावून बसले होते. माते, माझ्या आनंदाचे वर्णन मी शब्दात नाही मांडू शकत. ते दिसतं आहेच, पण तू अशी अचानक. अचानक नव्हे, मला जे साध्य करायचे होते ते मी साध्य केले आहे. म्हणजे श्री महादेव तुझ्या साधनेने प्रसन्न झाले पार्वती. होय, साक्षात श्री महादेवांनी मला दर्शन दिले. माझ्या तपश्चर्याचे फळ मला मिळाले. त्यांच्या सांगण्यावरूनच मी इथे आपल्या राजवाड्यात परत आले आहे. श्री महादेवांच्या दर्शनाचा लाभ आम्हालाही मिळायला हवा. मला स्वगृही परत जायला सांगून ते कैलासात निघून गेले. पण असे का बरं केले असेल त्याने? पण तुझ्या मनात जे आहे ते तू त्यांना सांगितलंस का? ते महादेव आहेत देवी. या सगळ्या मागे नक्कीच काहीतरी प्रयोजन असणार. आता पुढे काय होणार याची आपण प्रतीक्षा करायची. पण निश्चिंत असा, श्री महादेवांकडून काही वार्ता आली नाही तर पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन मी स्वतः त्यांची भेट घेईन. श्री सतीदेवींनी पुन्हा श्री पार्वती देवींच्या रूपात जन्म घेतला आणि पुन्हा कठोर तप करून श्री महादेवांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्याच आज्ञेवरून त्या स्वगृहीही आल्या. परंतु ही वार्ता गुप्त राहणारी नव्हती. श्री महादेवांनी अद्याप विवाहाची घोषणा केली नव्हती. त्याची उद्घोषणा व्हावी, ती सर्वांपर्यंत पोहोचावी, यासाठी कोणीतरी पुढे येणे आवश्यक होते. आणि सप्तर्षी श्री महादेवांना भेटायला कैलासात आले. पण आपण तोपर्यंत निर्णय का घेतला नव्हता? कारण सती बरोबर झालेल्या विवाहानंतर मला पुन्हा विवाह करण्याची इच्छा नव्हती. नारायण नारायण. श्री विष्णू, तुम्ही देखील त्यावेळी तिथे होतात. मग तुम्ही विवाहाचा प्रस्ताव का नाही घेऊन गेलात? विवाहाचा प्रस्ताव प्रथम कोण घेऊन गेलं पहा. सप्तर्षी. योगियांचे योगी महायोगी महादेव यांचा संदेश दिव्य ऋषीच घेऊन जाऊ शकतात. ऋषी परंपरेतील ही खूप मोठी घटना आहे. हा दृष्टिकोन आहे शिवतत्वाचा. विवाह कोणाचा होता हेही ध्यानात घ्या. जिच्या वाणीत अमृत आहे, जिचे वर्णन शब्दातीत आहे, जिने चारही वेदांना अक्षर रूप धारण करायला लावले, जी भगवती देवी या विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे, जी विश्वाचा योगक्षेम चालवते, जी भक्तांना संकटातून मुक्त करते. हे माते, माझे तुला वंदन आहे.
हे प्रभू, आज पुन्हा आपल्या दर्शनासाठी आम्ही कैलासात आलो आहोत. हे सप्तर्षीनो, पार्वतीच्या कठोर तपाच्या वेळी तुम्ही तिची परीक्षा पाहिली. तिला शिवाबद्दल दूषण सांगूनही तिने आपला पण सोडला नाही. ती अढळ राहिली. होय प्रभू, पण त्यानंतर आपण जी त्यांची कठोर परीक्षा घेतली ती अत्यंत महत्वाची होती. आणि त्या निर्णायक अशा अत्यंत कठीण परीक्षेत त्यांनी आपल्याला प्रसन्न करून घेतलं. होय. हे प्रभू, आता सृष्टीला शिवशक्तीच्या मिलनाचे वेध लागले. ऋषीवर, माझी या विवाहाला संमती आहे. ही वार्ता पर्वतराज हिमावन ह्यांना द्यावी. हे प्रभू, ह्याहून आनंदाची अशी दुसरी कोणती वार्ता असणार? प्रभू, आम्ही त्वरित जाऊन त्यांना ही शुभवार्ता देऊन येतो. शिव आणि शक्तीच्या या मिलनाने सृष्टीवर तारकासुराच्या रूपाने आलेलं अन्यायाचं आणि अधर्माचं सावट आता लवकरच दूर होईल. ऋषीवर, मी हिमावत आणि माझी पत्नी मैनावती माझ्या राजवाड्यात आपले सहर्ष स्वागत करतो. शुभम भवतु राजन. या राजवाड्यात साक्षात सप्तऋषींचे आगमन झाले आहे. आम्हाला आपले आदरातिथ्य करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्यच आहे. हे राजन, आपण आलेल्या अतिथींचं स्वागत अत्यंत भक्तिभावानं आणि मनोभावे करता हे सर्वश्रुत आहे. पण आज आमचे इथे येण्याचे विशेष प्रयोजन आहे. काय ऋषीवर? हे राजन, श्री महादेवांना प्राप्त करण्यासाठी आपल्या कन्येने अत्यंत कठोर असे तप केले हे सर्वांना ठाऊक आहे. तिच्या साधनेवर श्री महादेव प्रसन्नही झाले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती पुन्हा राजवाड्यात देखील आली. पण महादेवांच्या मनात विवाहाविषयी नक्की काय आहे हे मात्र तिला कळाले नाही. आणि तेच सांगायला हे राजन आम्ही इथे आलेलो आहोत. श्री महादेवांना हा विवाह मान्य आहे. ऋषीवर, तुम्ही खरं सांगता आहात? होय देवी, स्वतः श्री महादेवांनी हे आम्हाला सांगितलं. माझ्या मुलीला जे साध्य करायचं होतं ते अखेर झालं. आता ही वार्ता कळल्यावर हे राजन, विवाहाच्या दृष्टीने पुढील कार्याला प्रारंभ व्हावा. होय. पार्वतीला देखील ही वार्ता ऐकून खूप आनंद होईल यात शंकाच नाही ऋषीवर. समस्त सृष्टी या मिलनाची कित्येक वर्ष आतुरतेने प्रतीक्षा करते. मी आख्यान करतो आहे, तुम्ही ऐकता आहात. कोणाला काही विचारायचे असेल तर विचारावे. मुनिवर, आख्यानात पुढे काय होणार आहे ते लवकरात लवकर सांगा. पार्वती देवी आणि गंगा यांनी कैलासात काय केले हे मला ऐकायचे आहे. जशी आपली आज्ञा देवी. मला एक विचारायचं आहे जी. विचार बानू. बानूच्या वाड्याभोवती प्रकाश का होता हेही कळेल. भोयजी, मला बी नंतरच्याला कळलं का वाड्याभोवती प्रकाश होता ते.
तुला शंका काय आहे बानू? जी सांगते. महाराज, तुम्ही आज पतुर आख्यानामध्ये पार्वती देवी, गंगा देवी आणि जयाद्री यांच्याबद्दल जे जे सांगितलं ते मला काल रातच्याला आठवलं बघा. आणि मी आज चित्र काढाया बसले. त्यामध्ये एक चित्र पार्वती देवींचं, हे गंगा देवींचं आणि एक जयाद्री देवींचं होतं. पर मग महाराजांनी मला सांगितलं की त्यामधली म्या एक आहे. आता मला हे विचारायचं आहे का म्या काय केलं म्हणजे मला कळल म्या कोण आहे ते. मुनिवर, तुम्ही कधी सांगितलं हे? पहाटे वाड्याभोवती जो प्रकाश पडला होता. म्हणजे तेव्हा तुम्ही तिथेच होतात तर? हो, म्हणजे मग सांगून टाका ती गतजन्मात कोण होती ते. नारायण नारायण. देवी बानूच्या वाड्याभोवती प्रकाश दिसला म्हणून उत्सुकतेपोटी मी तिथे गेलो आणि मी पाहिलं तेव्हा बानूने श्री पार्वती देवी, श्री गंगा देवी आणि जयाद्री यांची चित्र रेखाटली होती. आणि हा केवळ योगायोग नव्हे, या आख्यानाच्या निमित्ताने जे काही यथाशक्ती यथाज्ञाने मला श्री मल्हारी चरित्र कथन करता आले आहे त्याचाच हा अंश परिणाम असावा. मुनिवर, तुम्ही नियम मोडला आहे. तिला हे सांगून की ती तिघींपैकी एक आहे. क्षमा असावी देवी. देवी, खरं तर मीच त्यांना बाणाईकडे पाठवलं होतं. तिच्या वास्तूभोवती तेज दिसायचं कारण काय आहे हे समजून घ्यायचं होतं. आणि मी आज आपल्याला सांगतो की आपणही श्री पार्वती देवी, गंगा आणि जयाद्री यापैकीच एक आहात. असं असेल तर मी जयाद्री असू शकत नाही. महाराजा, मग तू गतजन्मात कोण होतीस? मी गतजन्मात पार्वती देवी किंवा गंगा असावी. महाराजा, तुला जी अनुभूती येईल त्यावरून तू ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचशील तर उत्तम होईल. पर देवा, म्या काय केलं म्हणजे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल?